विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. LLB 3 इयर ऍडमिशन 2026 कॅप राऊंड बद्दल नवीन अपडेट आत्ताच माझ्या हाती आलेला आहे. मित्रांनो काल उशिरा मी तुम्हाला अपडेट दिलेलं होतं की 11/6/2026 पासून आपलं LLB 3 इयर BPEd MPEd चं कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होणार आहे. परंतु मग आता आज हा कॅपचा फॉर्म किती वाजता सुरू होणार आणि या रजिस्ट्रेशनची शेवट तारीख किती आहे याविषयीचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की मी तुम्हाला काल हा व्हिडिओ बनवलेला होता की LLB 3 इयरचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे आणि मग याच्यामध्ये बऱ्याचशा 675 विद्यार्थ्यांनी तो रात्रीच पाहिलेला आहे. परंतु किती वाजता सुरू होणार हे त्या नोटीसमध्ये दिलेलं नव्हतं. कारण तुम्ही इथं पाहत असाल तर आपण जेव्हा ऍडमिशन पोर्टलला जातो तर या ठिकाणी फक्त एवढंच दिलंय की कॅप रजिस्ट्रेशन विल बी स्टार्टेड फॉर BPEd, MPEd अँड LLB 3 इयर फ्रॉम 11/6/2026. परंतु आता एक नवीन नोटीस माझ्या हाती लागलेली आहे ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली लास्ट डेट आणि एक्झॅक्ट सुरू होण्याचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी आणखीन LLB 3 इयरचं रजिस्ट्रेशनचं पोर्टल टॅब ऍक्टिव्हेट झालेलं नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज 11 तारीख आहे. मग हे किती वाजता सुरू होणार आहे? 10 वाजता सुरू होणार आहे का? 11 वाजता सुरू होणार आहे का? किंवा संध्याकाळी सुरू होणार आहे? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या जेणेकरून तुम्हाला पर्सनल गाईडन्स करता येईल. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते सॉल्व्ह करता येतील. तर आता सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो या ठिकाणी एक नोटीस आता आपल्याला भेटलेली आहे कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 2026-27. नोटीस आहे 10 जून 2026 ची आणि इथं पाहत असाल तर लास्ट डेट या ठिकाणी दिलेली आहे. 3 कोर्सेस टोटल या ठिकाणी दिलेले आहेत. नेम ऑफ द कोर्स BPEd MPEd LLB 3 इयर्स आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फिलिंग फॉर MS OMS कॅन्डिडेट्स जे आहे ते 11/6/2026 म्हणजेच आजपासून सुरू होत आहे आणि लास्ट डेट काय असणार आहे बघा 30 जून 2026. तर मित्रांनो 30 जून 2026 ही जरी लास्ट डेट असली तर पुढे 1 ते 2 वेळा याच्यामध्ये एक्सटेन्शन 3 दिवसाचं 5 दिवसाचं होऊ शकतं. म्हणजेच 7 ते 10 जुलै 2026 पर्यंत आपलं कॅप रजिस्ट्रेशन चालू शकतं. या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सध्याची डेट जी आहे लक्षात घ्या 30/6/2026 आहे. हीच आपण आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायची आहे. पुढे एक्सटेन्शन होईल नाही होईल माझ्या अनुभवाप्रमाणे माहितीप्रमाणे 2 वेळा 1 ते 2 वेळा एक्सटेन्शन होतं. परंतु होईलच अशी मी तुम्हाला आता शुअरिटी देणार नाही. जेव्हा ते होईल तेव्हा तुम्हाला अपडेट भेटत राहील. परंतु तुम्ही तुमची डेडलाईन सध्या 30/6/2026 डोक्यामध्ये ठेवा आणि कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीयेत ते लगेच अरेंज करून घ्या. डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे. 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे. तुम्ही तो आणखीन पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा आपल्या चॅनलला याल तर इथं तुम्हाला हा पहा हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा तरच होईल कॅप रजिस्ट्रेशन. अगदी 3 दिवसापूर्वी हा व्हिडिओ आलेला आहे. 2700 विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे. इन्फॉर्मेशन कट्टा असं सर्च करा आणि त्यानंतर तुम्हाला दुसराच व्हिडिओ या ठिकाणी भेटून जाईल. तो पाहून कॅप रजिस्ट्रेशन करून घ्या. आता पाहूयात की आपण आज 11 तारीख आहे आणि आतापर्यंत हे कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही. तर याची एक्झॅक्ट डेट काय आहे? तर LLB 3 इयर आणि या सर्व कोर्सेसची डिटेल डेट देखील त्यांनी टाइम देखील दिलेला आहे. इथं पहा the registration link will be activated on 11 June 2026 at 3 PM. म्हणजेच आज 3 वाजल्यापासून दुपारी हे रजिस्ट्रेशनचं टॅब ऍक्टिव्ह होणार आहे. याची लिंक ऍक्टिव्ह होणार आहे आणि आपल्याला 3 वाजल्यानंतर पुढं हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि हे रजिस्ट्रेशन जसं सुरू होईल त्याला रजिस्टर कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. पण हे करत असताना तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे.
तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असतं, ते कसं प्रिपेअर करावं लागतं, ते कुठून भेटतं, याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्या व्हिडिओची देखील लिंक मी तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये देतोय. तो देखील व्हिडिओ पाहून घ्या आणि लगेच कन्व्हर्जन सर्टिफिकेट प्रिपेअर करायला चालू करा. जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. त्याच्यावरती जॉइन व्हा. तिथे तुम्ही मला क्वेशन विचारू शकता. मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जे चॅनलचे मेंबर आहेत त्यांना सर्वात अगोदर प्रेफरन्स दिला जाईल. धन्यवाद.